मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। मन की बात के आणखी एका भागामध्ये आप तुम्हा सर्वांशी संपर्क साधत असताना इधर बीच खूप आनंद होत आहे। मध्यंतरी निवडणुकांची धावपळ होती, पण तुमच्या पत्रांच्या आणि संदेशांच्या माध्यमातून आपण देश आणि देशवासियांच्या यशाबद्दलचा आनंद परस्परांशी वाटून घेतला आहे। साझा भी की है। या वेळच्या मन की बातची सुरुवात देशाच्या अशाच एका मोठ्या यशानं करूया। साथियों, मित्रांनो, भारत ने विज्ञान भारतानं विज्ञानाकडे हमेशा नेहमीच प्रगति से देशाच्या विकासाच्या दृष्टीनं पाहिलं आहे। सोच के साथ याच विचारानं वैज्ञानिक आपले शास्त्रज्ञ सिविल न्यूक्लियर नागरी अणु कार्यक्रम पुढे नेत आहेत। उनके प्रयासों त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम राष्ट्र राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देत आहे। इससे यामुळे हमारी इंडस्ट्री, आपली औद्योगिक वाढ, एनर्जी सेक्टर, ऊर्जा क्षेत्र हेल्थ केयर सेक्टर, आणि आरोग्य क्षेत्राला खूप फायदा झाला आहे। खेती किसानी शेतीवाडीपासून ते आधुनिक संशोधकांपर्यंत भारत के सिविल सर्वांनाच भारताच्या नागरी अणु कार्यक्रमानं मोठी मदत केली आहे। मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच हमारे आपल्या अणुशास्त्रज्ञांनी आणखी एका मोठ्या कामगिरीनं का गौरव बढ़ाया। भारताचा गौरव वाढवला आहे। तमिलनाडु के तामिळनाडूच्या कल्पक्कम येथील प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकॅलिटी साध्य केली आहे। खरं तर क्रिटिकॅलिटी हा असा टप्पा आहे ज्यात रिॲक्टर अणुभट्टी पहिल्यांदाच स्वयंशाश्वत अणुसाखळी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडते। स्टेज का या टप्प्याचा अर्थ असा आहे की अणुभट्टी आता कार्यान्वित होण्याच्या स्थितीत पोहोचली आहे। एनर्जी जर्नी भारताच्या अणुऊर्जा प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे आणि मोठी गोष्ट ही आहे की ही अणुभट्टी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार करण्यात आली आहे। इसे मित्रांनो, या अणुभट्टीला ब्रीडर रिॲक्टर का म्हणतात त्यामागेही एक कारण आहे। सिस्टम ही अशी प्रणाली आहे जी ऊर्जेच्या उत्पादनासोबतच भविष्यासाठी नवीन इंधनही स्वतःच तयार करते। मित्रांनो, मला मार्च 2024चा तो काळही आठवतोय जेव्हा मी कल्पक्कममध्ये रिॲक्टरच्या कोअर लोडिंगचा म्हणजे अणुभट्टीत इंधन भरण्याचा साक्षीदार झालो होतो। बधाई देता हूं। भारताच्या अणु कार्यक्रमात आपलं अमूल्य योगदान दिलेल्या अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो। देशवासियों देशवासियांचं जीवन अधिक चांगलं आणि सुसह्य करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत। इससे यामुळे विकसित भारतच्या आपल्या संकल्पालाही एक नवीन ऊर्जा मिळेल। मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, बात में मन की बातमध्ये आज मी अशा एका शक्तीबद्दल बोलू इच्छितो जी अदृश्य आहे, पण जिच्याशिवाय आपलं जीवन एक क्षण देखील चालणार नाही। पल भी न चले। हीच ताकद, हीच शक्ती भारताला पुढे नेत आहे। ही आहे पवन शक्ति आपली पवन शक्ती। हमारे प्राचीन आपल्या प्राचीन ग्रंथात म्हटलंय, वायुर्वा वायुर्वा इति व्यष्टिः वायुर्वै वायुरवय समष्टिः, अर्थात म्हणजेच वायु सिर्फ वायू केवळ एक तत्व नाही, नहीं है, तर ती जीवनाची ऊर्जा आहे, ये समझ ती समष्टीची शक्ती आहे। साथियों, मित्रांनो, आज हीच पवन शक्ती भारत के विकास भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित आहे। ने भारतानं नुकतंच पवन ऊर्जेमध्ये मोठं यश संपादन केलं आहे। उपलब्धि हासिल की है। आता भारताची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॅट पेक्षा जास्त झाली आहे। पिछले एक गेल्या एका वर्षातच 6 सुमारे 6 गिगावॅट इतक्या नवीन क्षमतेची भर पडली आहे। में भारत तेजी पवन ऊर्जेत भारत झपाट्यानं पुढे जातोय आणि जग देखील आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहतंय। साथियों,
मित्रांनो, आज भारत पवन ऊर्जा क्षमतेत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. हमारे इंजीनियरों हे आपल्या अभियंत्यांचे कष्ट आहेत, हे आपल्या तरुणाईचे परिश्रम आहेत, हे देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. साथियों, मित्रांनो, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, देशातली अनेक राज्य अनेक या क्षेत्रात आपली पताका उंचच उंच फडकवत आहेत. गुजरात गुजरातचे कच्छ, पाटण, बनासकांठा यासारखे भाग जिथे पूर्वी फक्त वाळवंट दिसायचं, नजर आता था, तिथे आज मोठी रिन्युएबल एनर्जी पार्क, अक्षय ऊर्जा केंद्र उभी राहत आहेत. इसका लाभ याचा लाभ तरुणाईला मिळत आहे. नए अवसर, नवीन संधी निर्माण होत आहेत, नई स्किल, नवीन कौशल्य विकसित होत आहेत रोजगार के नए आणि रोजगाराचे नवीन मार्ग खुले होत आहेत. मित्रांनो, के विकास भारताच्या विकासासाठी सौर आणि पवन ऊर्जा अत्यंत आवश्यक आहे. ही केवळ पर्यावरणाशी संबंधित गोष्ट नाही, तर ती आपल्या सुरक्षित भविष्याची बाब आहे. यामध्ये आपल्या सर्वांना भूमिका बजावायची आहे. बचानी है. आपल्याला वीज वाचवायची आहे, आपल्याला स्वच्छ ऊर्जा, क्लीन एनर्जी अवलंबायची आहे. इसमें हर स्तर देशात प्रत्येक स्तरावर असे प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण यातूनच बड़ा बदलाव. मोठा बदल घडून येतो. साथियों, मित्रांनो, मई महीने मे महिन्याची सुरुवात एक पावन एका पवित्र प्रसंगानं होणार आहे. कुछ ही दिनों में काही दिवसांमध्येच पूर्णिमा आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करू. आप सभी देशवासी मी तुम्हा सर्व देशवासियांना आधीच शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही तितकाच सुसंगत आहे. उन्होंने हमें सिखाया, शांतता आपल्या अंतर्मनातून सुरू होते, हे त्यांनीच आपल्याला शिकवलं आहे. उन्होंने बताया है, स्वतःवर विजय मिळवणं पर विजय हाच सर्वात मोठा विजय असल्याचं होती है. त्यांनी सांगितलं आहे. आज दुनिया आज जग ज्या तणाव आणि संघर्षातून जात आहे, से गुजर रही है. अशा काळात ऐसे समय में बुद्धांचे विचार के विचार, अधिक महत्त्वाचे बनले आहेत. साथियों, मित्रांनो, दक्षिण अमेरिकेतील चिली या देशात एक संस्था भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रसार करत आहे. लद्दाख लडाखमध्ये जन्मलेल्या ड्रबपोन ओद्जेर रिनपोचे के मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. ये संस्था ही संस्था ध्यान और करुणा लोकांच्या जीवनात ध्यान आणि करुणेला स्थान मिळवून देत आहे. गुआज कोची गुआज खोऱ्यात बांधलेला स्तूप लोकांना शांततेचा अनुभव देत असतो. कई खरोखरच देखकर हे पाहून गर्व होता. अभिमान वाटतो. भारत की भारताची प्राचीन विचार प्रणाली जगात सर्वत्र पोहोचत आहे. दूर दूरचे लोकही याच्याशी जोडले जात आहेत. साथियों, मित्रांनो, बौद्ध परंपरा आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हायलाही शिकवते. भगवान बुद्ध को भगवान बुद्धांचा ज्ञान त्यांना एका वृक्षाखाली मिळालं होतं. प्रकृति निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देश में भी देशातही असे प्रयत्न होत आहेत. कर्नाटकातील कर्म मॉनेस्ट्री हा बौद्ध मठ इसका अच्छा याचं उत्तम उदाहरण आहे. ये मठ हा मठ जीवंत वन 100 एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं एक जिवंत वनक्षेत्र आहे. इस वन में या वनात 700हून जास्त देशी वृक्षांचं जतन करण्यात आलं आहे. किया गया है. मित्रांनो, बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळात जमा झालेला नाही, तो आजही सुसंगत आहे आणि भविष्यासाठी देखील आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमा आपल्याला प्रेरणा देते. प्रेरणा देता आपण आपलं आयुष्य अपने जीवन में अधिकाधिक शांततेनं जगूया, करुणा अपनाए, करुणा अंगीकारूया संतों आणि समतोल राखत पुढे जाऊया. मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशवासियांनो, आप सभी जानते हैं तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशात आता 23 जानेवारी यानी नेता म्हणजे नेताजी सुभाष बाबूंची जयंती ते 30 जानेवारी म्हणजेच गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत गणतंत्र का गणतंत्र महोत्सव, प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा केला जातो. का अहम याच महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असतो बीटिंग रिट्रीट. आज मी तुमच्यासोबत बीटिंग रिट्रीट बद्दल बोलतोय, कारण त्यामागे एक खास कारण आहे. साथियों, मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल यह समारोह की हा सोहळा अलग विविध वाद्यवृंदांच्या संगीतातील वैविध्य दर्शवतो. बीते कुछ गेल्या काही वर्षांपासून यामध्ये भारतीय संगीताचा समावेश वाढला आहे आणि हे देशातल्या लोकांनाही खूप आवडत आहे. इस साल की यंदाचा बीटिंग रिट्रीट सोहळा देखील खूप संस्मरणीय ठरला. वायुसेना, भूदल, नौदल आणि CAPF
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केलं. साथियों, मित्रांनो, शानदार संगीतासोबतच नेत्रदीपक फॉर्मेशन्स अर्थात आकर्षक मांडणीनं युक्त असा हा कार्यक्रम सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. वायुसेनेच्या बँडनं सिंदूर फॉर्मेशन बनवलं, नौदलाच्या बँडनं मत्स्य यंत्र रचना सादर केली, तसंच भूदलाच्या बँड सादरीकरणात वंदे मातरमची 150 वर्ष आणि क्रिकेटमधील भारताचं यश यांचं प्रतिबिंब उमटलं होतं. साथियों, मित्रांनो, बीटिंग रिट्रीट आटोपल्यानंतर ही सर्व मेहनत आणि यश हळूहळू नजरेआड व्हायचं पूर्वी, पण आता त्यासाठी लेकिन अब एक खूप चांगला प्रयत्न झाला आहे. बीटिंग रिट्रीटचं संगीत पहिल्यांदाच वेव्ज OTT वर उपलब्ध करून देण्यात आलंय. वाले समय में येणाऱ्या काळात ते इतर मंचांवर देखील उपलब्ध असेल. तुम्ही ते नक्की ऐका. आप इसे जरूर तुम्हाला तुमच्या सशस्त्र दलांचा अपनी आर्म फोर्सेस आणि त्यांच्या परंपरांचा खूप गर्व हो. अभिमान वाटेल. साथियों, मित्रांनो, पिछले कुछ वर्ष गेल्या काही वर्षांत देश के अलग देशाच्या विविध भागांमधून प्रकृति के संरक्षण निसर्ग संवर्धनाच्या प्रेरणादायक कथा समोर आल्या आहेत. कहानियां या कथा आपल्या आशा जागवतात और गर्व से आणि अभिमानानं भरून टाकतात. मैं मन की बात के मी मन की बातच्या श्रोत्यांना काही उदाहरणं सांगू इच्छितो. इनको ती उदाहरणं ऐकून तुमचं मन प्रफुल्लित होईल. पहले आधी बोलूया कच्छच्या रणाबद्दल. बरसात खत्म होते पाऊस संपताच यहाँ की धरती येथील जमीन जिवंत होते. हर साल दरवर्षी लाखो फ्लेमिंगो इथे येतात. आते हैं. पूरा इलाका संपूर्ण परिसर गुलाबी रंगानं न्हावून निघतो. म्हणूनच याला फ्लेमिंगो सिटी, फ्लेमिंगोंचं शहर असं म्हटलं जातं. ये पक्षी हे पक्षी इथेच घरटी बांधतात आणि आपल्या पिलांना मोठं करतात. कच्छ के लोग इन्हें कच्छचे लोक त्यांना लाखाजींचे वऱ्हाडी म्हणतात. अब लाखा आता लाखाजींचे हे वऱ्हाडी कच्छ में कच्छमध्ये पर्यावरण रक्षणाचं एक सुंदर प्रतीक बनले आहेत. साथियों, मित्रांनो, दुसरी गोष्ट माणूस आणि वन्यजीव यांच्यातल्या समन्वयाची आहे ये आणि ती उत्तर प्रदेशातली आहे. के तराई इलाकों में इथल्या तराई भागात सुगीच्या हंगामात हत्तींचे कळप गावामध्ये घुसतात. की ओर आते हैं. यामुळे संघर्षाची शक्यता वाढते. टकराव की आशंका बढ़ती पण लेकिन अब आता उत्तर प्रदेशातही मित्र गजमित्र यासारखे उपक्रम सुरू झाले आहेत. गांव के लोग गावातले लोकच बनाकर पथकं बनवून हत्तींवर लक्ष ठेवतात. वे समय रहते ते वेळेवर लोकांना सावध करतात. करते हैं. इससे यामुळे संघर्ष कमी होतोय आणि लोकांमध्ये विश्वास वाढत आहे. साथियों, मित्रांनो, मध्य भारतातूनही एक चांगली बातमी आली आहे. छत्तीसगढ़ में छत्तीसगडमध्ये ब्लॅक बक यानी म्हणजेच काळवीट पुन्हा दिसू लागले आहेत. एक समय एकेकाळी त्यांची संख्या खूप कमी झाली होती, लेकिन लगातार परंतु सततचे प्रयत्न आणि संवर्धन वाढवण्यात आलं. आज ये फिर से आज ते पुन्हा मोकळ्या मैदानात धावताना दिसतात. ये हमारी हे आपल्या हरवलेल्या वारशाचं पुनरागमन आहे. अशीच आशा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच संरक्षण माळढोक पक्षाच्या संवर्धनातही पल्लवित होताना दिसते. स्थानीय इलाकों की हा पक्षी आपल्या वाळवंटी भागाची ओळख असायचा, लेकिन एक समय इसकी संख्या पण एकेकाळी त्यांची संख्या खूपच कमी झाली होती. हालत ये थी ही स्थिती इतकी गंभीर होती की हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. लेकिन पण आता त्याच्या संवर्धनासाठी मोठी मोहीम राबवली जाते. वैज्ञानिक तरीके वैज्ञानिक पद्धती अवलंबल्या जात आहेत. प्रजनन केंद्र उभारली गेली आहेत और अब आणि आता नवीन आयुष्य फुलताना दिसतंय. मित्रांनो, निसर्ग आणि मानव वेगळे नाहीत. हम एक दूसरे के साथ आपण एकमेकांचे सोबती आहोत. हम प्रकृति को समझ जेव्हा आपण निसर्गाला समजून घेतो, त्याचा आदर करतो आणि त्याच्या सोबत वाटचाल करतो, तो बदलाव तेव्हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. आज यही बदलाव आज हाच बदल देशाच्या कानाकोपऱ्यातून उम्मीद बनकर नवी उमेद बनून समोर येत आहे. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, नॉर्थ ईस्ट ईशान्य भारत सबके लिए आपल्या सर्वांसाठी लक्ष्मी है. अष्टलक्ष्मी आहे. यहाँ भरपूर टैलेंट इथे भरपूर गुणवत्ता आहे नॉर्थ ईस्ट की आणि ईशान्य भारताचं नैसर्गिक सौंदर्य देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतं. मन की बात में भी मन की बात मध्येही आपण नेहमीच ईस्ट के ईशान्य भारतातल्या लोकांच्या यशावर बोलत आलो आहोत. आज आज अशाच एका यशस्वी कामगिरीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे आणि ती म्हणजे बांबू क्षेत्रात ईशान्य भारतानं मिळवलेलं यश. साथियों, मित्रांनो, ज्या गोष्टीकडे कधी ओझं म्हणून पाहिलं जात होतं, वह आज
ती गोष्ट आज रोजगार, व्यापार आणि नवोन्मेषाला नवी चालना देत आहे. हमारी माता आपल्या माता भगिनी याच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आहेत. आपको ये जान तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि बैम्बू की बांबूची व्याख्या बदलल्यामुळे किती मोठा बदल झाला आहे. परिवर्तन आया है. मित्रांनो, अंग्रेजों के बनाए ब्रिटिशांच्या कायद्यानुसार से बांबूची गणना वृक्ष म्हणून होत होती परिभाषित आणि याबाबत निगडित संबंधित इससे जुड़े नियम बहुत कड़े थे. खूप कडक होते. कहीं पर भी बांबू कुठेही नेणं ले जाना बहुत खूप मुश्किल. कठीण बनलं होतं. ऐसे में अशा स्थितीत येथील लोक बांस से जुड़े बांबूशी संबंधित कामांपासून दुरावत गेले होते. साल 2000 मित्रांनो, 2017 मध्ये कानून में बदलाव कायद्यात बदल करून आपण बांबूला वृक्ष या श्रेणीतून बाहेर काढलं जिसके आणि त्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. पूरे नॉर्थ आज संपूर्ण ईशान्य भारतात बांबू क्षेत्र भरभराटीला येत आहे. लोक सतत नवनवीन प्रयोग करून त्यामध्ये मूल्यवर्धन करत आहेत. साथियों मित्रांनो, त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील बिजॉय सूत्रधार आणि दक्षिण त्रिपुरातील प्रदीप चक्रवर्ती यांचंच उदाहरण घ्या. उन्हीं की बात कर रहे हैं. त्यांनी इन्होंने या नवीन कायद्यांकडे स्वतःसाठी एक मोठी संधी म्हणून पाहिलं. फिर इन्होंने त्यानंतर त्यांनी आपल्या कामात तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केला. आज भी पहले से आज ते आधीपेक्षा कितीतरी पटीनं चांगली आणि जास्त प्रमाणात बांबूची उत्पादनं घेत आहेत. नागालैंड के नागालँडमधील दिमापूर आणि आसपासच्या भागात अशा अनेक महिला बचत गटांनी बांबूपासून बनणाऱ्या खाद्यपदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे तयार करून एडिशन किया है. त्यांची गुणवत्ता आणि बाजारभाव वाढवला आहे. तिथे खोरोलो क्रिएटिव्ह क्राफ्ट सारखे चमू बांबूपासून फर्निचर और हैंडी आणि हस्तकलेच्या वस्तू तयार करण्याचं काम करतात. मित्रांनो, मिझोरममधील मामित या जिल्ह्यामध्ये अनेक चमू बांबूच्या टिश्यू कल्चर, प्रयोगशाळेत रोपनिर्मिती आणि पॉलीहाऊस मॅनेजमेंट, मर्यादित जागेवर रोपसंवर्धन यावर काम करत आहेत. गंगटोक मला सिक्कीममधील गंगटोक जवळील लागास्थल बांबू एंटरप्राइज चमू बद्दलही माहिती मिळाली आहे. हा चमू बांबूपासून हस्तकला, अगरबत्तीच्या कांड्या, फर्निचर और इंटीरियर आणि गृहोपयोगी सजावटीच्या वस्तू बनवतात. साथियों मित्रांनो, यहाँ पर कुछ ही मी इथे काही मोजकीच उदाहरणं दिली आहेत. देशातल्या बांबू क्षेत्रातल्या यशाची ही यादी खूप लांब आहे. सभी से आग्रह मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की ईशान्य भारताचं एखादं तरी बांबूचं उत्पादन नक्की खरेदी करा. इसे तुम्ही ते भेट म्हणूनही देऊ शकता. आपके इस प्रयास तुमच्या या प्रयत्नामुळे लोगों का हौसला बांबूची उत्पादनं बनवण्यासाठी आपलं रक्त आटवणाऱ्या त्या लोकांचा उत्साह नक्कीच वाढेल. मेरे प्यारे देशवासी माझ्या प्रिय देशवासियांनो, तेजी से झपाट्यानं बदलणाऱ्या या काळात तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा हमारी जिंदगी का बहुत मोठा भाग बनला आहे. आज हम आज आपण आपल्या भूतकाळ आणि वर्तमानाचा दुवा बनत असलेल्या तंत्रज्ञानाची किमया पाहत आहोत. इस दिशा याच में दृष्टीनं हाल ही में अलीकडे ऐसा डेवलपमेंट शिक्षण क्षेत्रातील आणि इतिहासात रस असणाऱ्या लोकांसाठी जुड़े लोग खूप आनंददायक असा एक नवीन प्रगतीदायक बदल झाला आहे. हुए. साथियों मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया आर्काइव्स या भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारानं एका विशेष पोर्टलवर एक आगळावेगळा डेटाबेस माहिती तपशील उपलब्ध केला आहे. या संस्थेनं 20 कोटींहून जास्त अमूल्य कागदपत्रांचं डिजिटलीकरण करून ती सार्वजनिक केली आहेत. किया है. यापैकी काही तर खूपच मनोरंजक आहेत. दिलचस्प है. सातवीं 7व्या शतकातील गिलगिट प्रदेशातील हस्तलिखित भोजपत्रावर लिहिलेली आहेत. यहाँ आपको इथे तुम्हाला 8व्या शतकातील श्री भुवालय हा एक भुवालय रंजक ग्रंथ देखील पाहायला मिळेल. अंकों पर अंकांवर आधारित हा ग्रंथ एका ग्रीडच्या में है. जाळीच्या स्वरूपात आहे. रानी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाईंशी संबंधित काही महत्त्वाची पत्र देखील तुम्ही इथे पाहू शकता. इनसे यावरून 1857 मध्ये त्यांनी घेतलेल्या त्यांचा पराक्रम दर्शवणाऱ्या काही निर्णयांची माहिती आपल्याला मिळते. जो लोग नेताजी सुभाषबाबूंच्या चाहत्यांसाठी नेताजींचं जीवन, नेताजी के जीवन, आझाद हिंद फौज आजाद हिंद फौज आणि त्यांच्या भाषणांशी संबंधित अनेक दस्तऐवज इथे आहेत. को पंडित तुम्हाला पंडित मदन मोहन मालवीयजी से जुड़े यांच्याशी संबंधित अनेक कागदपत्र देखील मिळतील. में यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठ BHU ची स्थापना आणि हिंदी साहित्य संमेलनाशी संबंधित
महत्त्वाची माहिती आहे. सभा से इथे आपल्या संविधान सभेशी संबंधित अनेक अनोखे दस्तावेज देखील उपलब्ध आहेत. आप सभी से मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही www.abhilekh-patal.in या पोर्टलला विजिट करें। नक्की भेट द्या. ये आपको हे पोर्टल अपने इतिहास तुम्हाला आपल्या इतिहासाचा एक अनोखा अनुभव देईल. साथियों मित्रांनो, जरा कल्पना करा, आप दुनिया तुम्ही जगातल्या सर्वात प्रतिभावान लोकांमध्ये आहात. बीच है, आपके पास तुमच्याकडे गणिताचे अत्यंत कठीण प्रश्न आहेत सवाल है, आणि ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे फक्त 4.5 तास. यानी म्हणजेच वक्त बहुत वेळ खूप कमी आहे और कंप्यूटर आणि स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरची अत्यंत चुरशीची आहे. ऐसी स्थिति में अशा परिस्थितीत अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. लेकिन पण अशाही परिस्थितीत आपल्या मुलींनी हमारी बेटी कमाल करून दाखवली. कर दिया। या महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्समधील बोर्दो इथे युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड या गणित ऑलिम्पियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. मैथ्स में गणितात रस असलेल्या शालेय विद्यार्थिनींसाठी ही एक मोठी स्पर्धा होती. ही जगातल्या सर्वात प्रतिष्ठित अशा स्पर्धांपैकी एक आहे. गाँव में से एक है। या ऑलिम्पियाडमध्ये ओलंपियाड में आपल्या मुलींनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. किया। मुझे मला या प्रतिभावान चमूचा खूप अभिमान वाटतो. इसमें यामध्ये मुंबईची श्रेया मुंदडा, मुंदड़ा, तिरुवनंतपुरमची संजना चाको, चेन्नईची शिवानी भरत कुमार भरत कुमार, आणि कोलकाताची श्रीमोई बेरा यांचा समावेश होता. इसमें हमारी टीम यामध्ये आपला संघ विश्व में जगात 6व्या क्रमांकावर राहिला. श्रेया ने श्रेयानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. संजनानं रौप्य पदक तर शिवानीनं वानी ने कांस्य पदक मेडल पटकावलं. नाम किया। साथियों, मित्रांनो, या ऑलिम्पियाडसाठी भारतात असलेली निवड प्रक्रिया मुळातच खूप कठीण आहे. ही एक बहुपदरी निवड प्रक्रिया आहे. सिलेक्शन प्रोसेस है। यामध्ये इसमें रीजनल, स्थानिक, स्टेट, राज्य नेशनल लेवल आणि राष्ट्रीय स्तरावरील कठीण आव्हानं पार करावी लागतात. इसके बाद यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी छात्राएं 1 महिन्याच्या गणिती प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होतात. कैंप में शामिल होती है। यह हे शिबिर टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या TIFRच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित केलं जातं. या शिबिराच्या शेवटी संघ निवड चाचणी होते. इसमें परफॉर्मेंस यातील कामगिरीच्या आधारावरच भारताचा संघ निवडला जातो. मित्रांनो, दरवर्षी देशभरातील सुमारे 6 लाख विद्यार्थिनी या गणिती ऑलिम्पियाड कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. समय के साथ काळानुसार ही संख्या सतत वाढतेच आहे. रही है। म्हणजेच देशाच्या मुलींमध्ये ऑलिम्पियाडची ही संस्कृती झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. इन होनहार बेटी या गुणवान मुलींना पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांच्या पालकांचंही कौतुक करतो. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात सध्या एक बहुत प्रत्येक भारतीयाला माहीत असणं आवश्यक असलेली एक अत्यंत महत्त्वाची मोहीम सुरू आहे. ये है ही आहे जनगणना। जनगणनेची मोहीम. ये दुनिया की ही जगातली सर्वात मोठी जनगणना आहे. साथियों, मित्रांनो, पहले से पूर्वी अशा प्रक्रियेतून गेलेल्या लोकांचा या वेळचा जनगणनेचा अनुभव का उनका वेगळा असणार आहे. अलग होने वाला है। जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल बनवण्यात आली आहे. जानकारी सर्व माहिती थेट डिजिटल डिजिटल माध्यमातून नोंदवली जात आहे. घर घर घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल ॲप आहे. ऐप है। ते तुमच्याशी संवाद साधून त्यातच में जानकारी माहिती नोंदवतील. साथियों, मित्रांनो, यावेळी जनगणनेत आपकी भागीदारी तुमचा सहभागही सुलभ करण्यात आला आहे. तुम्ही स्वतः देखील आपली माहिती नोंदवू शकता. कर सकते हैं। कर्मचारी आपल्या घरी येण्याच्या 15 दिवस आधी आपके लिए तुमच्यासाठी ही सुविधा सुरू होईल. आप तुम्ही तुमच्या वेळेनुसार के अनुसार आपली माहिती भरू शकता. कर सकते हैं। जब आप तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो आप तुम्हाला एक विशेष ID आईडी मिलती ओळख मिळते. है। ये आईडी हा ID तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर येतो. ईमेल पर आती है।
यानंतर जेव्हा कर्मचारी तुमच्या घरी येईल आपके घर आता है तेव्हा तो आप तुम्ही हाच आयडी दाखवून जानकारी की माहितीची पुष्टी करू शकता. इसे दोबारा यामुळे पुन्हा माहिती देण्याची गरज पडत नाही, समय भी बचता वेळही वाचतो और प्रक्रिया आणि प्रक्रिया सोपी होते. जाती है. मित्रांनो, जिन ज्या राज्यांमध्ये स्वगणनेचं काम पूर्ण झालं आहे वहां तिथे कर्मचाऱ्यांमार्फत घरांच्या यादीकरणाचं कामही सुरू झालं आहे. अब तक लगभग आतापर्यंत सुमारे 1,20,00,000 कुटुंबांच्या घरांच्या यादीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. साथियों मित्रांनो, देशाची जनगणना हे केवळ सरकारी काम नाही, यह हम ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपकी तुमचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपकी दी गई तुम्ही दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते, सुरक्षित रहती है, ती गोपनीय ठेवली जाते गोपनीय रखी जाती आणि डिजिटल सुरक्षिततेसह ती जतन केली जाते. है, इसे सुरक्षित किया जाता है. चला, आइए, आपण सर्वजण मिळून या प्रक्रियेत सहभागी होऊया जन आणि जनगणना 2027 को यशस्वी करूया. सफल बनाएं. साथियों मित्रांनो, हमारे देश में आपल्या देशात खाण्यापिण्याची परंपरा सिर्फ स्वाद केवळ चवीपुरती मर्यादित राहिलेली नाही. इसी परंपरा याच परंपरेचा एक रंजक भाग आहे भारत की भारतातील चीज हा दुग्धजन्य पदार्थ. काही दिवसांपूर्वी मी ट्विटच्या माध्यमातून एक माहिती मांडली होती. ब्राजील में ब्राझीलमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय चीज स्पर्धेत प्रतियोगिता में भारतीय चीजच्या 2 ब्रँड्सना नामांकित उत्पादनांना प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. उपलब्धि की या यशाचा बोलबाला समाज माध्यमावरही खूप झाला. कई लोगों अनेकांनी मला सांगितलं की भारतात असलेल्या चीजच्या वैविध्यावरही बोललं पाहिजे. की बात होनी चाहिए. साथियों मित्रांनो, भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठा बदल होत आहे. इस सेक्टर में या क्षेत्रात झालेल्या मूल्यवर्धनामुळे पारंपरिक आपल्या पारंपरिक चवीला एक नवीन ओळख मिळाली आहे. भारतीय चीज आज भारतीय चीज भर में जगभरात आपली जागा निर्माण करत आहे. फास्ट हो न्याहारी असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, दुनिया की प्लेट जगाच्या ताटामध्ये भारताची चव पोहोचत आहे. जम्मू काश्मीरच्या कलारी चीजच पहा. इसे कश्मीर याला काश्मीरचं मोझेरेला कहा जाता असं म्हटलं जातं. है. गुजर बकरवाल गुजर बकरवाल समुदायातले लोक पिढ्यानुपिढ्या हे तयार करत आले आहेत, खात आले आहेत. सिक्कीम तसंच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये छुरपी पी खूप प्रसिद्ध आहे. पहाड़ों की डोंगराळ भागातला साधेपणा कोमलता आणि मृदुता स्वाद में भी याच्यात चवीत देखील जाणवते. महसूस होती है. या चीजचं वैशिष्ट्य म्हणजे हे याक या प्राण्याच्या दुधापासून बनवलं जातं. साथियों महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये टोपलीनू पनीर, जिसे ज्याला सुरती चीज देखील म्हटलं जातं, वह भी त्याचीही एक वेगळी ओळख आहे. मैंने यहाँ से मी इथे फक्त काही नावं घेतली आहेत, लेकिन हमारे देश पण आपल्या देशात स्वादाचं हे जग खूप व्यापक आहे. बहुत व्यापक है. आज या परंपरेला नवी शक्ती मिळत आहे. अनेक भारतीय कंपन्या या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान येत आहे, बेहतर उत्तम पॅकेजिंग, बांधणी होत आहे आणि आपली उत्पादनं जागतिक दर्जासह पुढे सरसावत आहेत. इसी का परिणाम याचंच फळ म्हणजे भारतीय चीज देश की सीमा आता देशाच्या सीमा ओलांडून जगातील बाजारपेठा आणि उपाहारगृहांपर्यंत पोहोचत आहे. आज आपण लोकल ते ग्लोबल, स्थानिक ते जागतिक बद्दल बोलतो, त्यात भारतीय चीजचं उदाहरण आपल्याला प्रगतीची दिशा दाखवतं. मुझे विश्वास मला खात्री आहे की भारताची चव, भारताची परंपरा आणि भारताची गुणवत्ता जगातल्या लोकांना एक नवीन अनुभव देईल देगी आणि भारताशी एक एक नवीन नातं देखील निर्माण करेल. पहले देशवासी माझ्या प्रिय देशवासियांनो, महीने या महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये नववर्ष सहित नवीन वर्षासह एक पर्व अनेक सण उत्सव साजरे झाले. कुछ ही दिन बाद काही दिवसांनी 9 मे रोजी पोचिशे बोईशाख निमित्त आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करू. देव गुरुदेव हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. ते एक महान लेखक आणि विचारवंत तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक प्रसिद्ध संस्था देखील आकाराला आणल्या आहेत, नावारूपाला आणल्या आहेत.
गुरुदेव टैगोर कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासोबतच उद्योगों के गावांचंही कल्याण होईल अशा उद्योगांचे मिलने के गुरुदेव टागोर पुरस्कर्ते होते. उनके रविंद्र त्यांच्या रवींद्र संगीताचा प्रभाव आजही जगभरात कायम आहे. मेरे लिए माझ्यासाठी शांती निकेतनच्या भेटी अविस्मरणीय राहिल्या आहेत. ये वही इंस्टीट्यूट त्यांनी पूर्ण समर्पणानं घडवलेली आणि जोपासलेली ही तीच संस्था आहे. और संवारा था उन्हें त्यांना पुन्हा एकदा मेरी विनम्र माझी विनम्र आदरांजली. साथियों मित्रांनो, महीना मे महिना 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचीही आठवण करून देतो. दिलाता है. मैं मी माँ भारती लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केलेल्या भारत मातेच्या त्या सर्व वीर सुपुत्रांना अभिवादन करतो. स्कूल हा हंगाम शालेय मुलांच्या सुट्ट्यांचा देखील असतो. मेरा आग्रह है माझी त्यांना विनंती आहे छुट्टियों का की त्यांनी आपल्या सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. इस मौसम में उन्हाळ्याच्या या मोसमात तुम्ही सर्वजण आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्या. अगले महीने पुढच्या महिन्यात आपली पुन्हा भेट होईल, कुछ काही नवीन विषयांसह, देशवासियों देशवासियांच्या काही नवीन कामगिरीसह. बहुत बहुत धन्यवाद. खूप खूप आभार. नमस्कार.